7 लोकांसाठी तुम्हाला चिकन बिर्याणी बनवायची आहे आणि चिकन बिर्याणी बनवत असताना 7 लोकांसाठी चिकन किती घ्यायचं आणि चिकन घेतल्यानंतर तांदूळ किती घ्यायचा आहे किंवा तो तांदूळ कसा भिजवायचा आहे आणि बिर्याणीसाठी कोणता तांदूळ वापरायचा आहे हे देखील आपण या रेसिपीमध्ये माहिती सांगितलेली आहे। त्यामुळे तुम्हाला जी रेसिपी आहे ना ती शेवटपर्यंत नक्की बघायची आहे। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। 7 लोक खातील एवढी आज आपण ना चिकन बिर्याणी बनवतोय आणि चिकन बिर्याणीसाठी हित आपण चिकन घेतलेलं आहे। 1.25 किलो एवढा आपण चिकन घेतलेलं आहे आणि 1 किलो आपण 1.25 किलोसाठी ना तांदूळ वापरणार आहे। म्हणजे एका ताटामध्ये ना 6 पीस आले पाहिजेत, म्हणजे चिकन बिर्याणी खायला पण छान वाटते। त्याच्यामुळे आपण 1 किलो तांदळासाठी ना 1.25 किलो एवढं चिकन घेतलेलं आहे। चिकन घेतल्यानंतर आता आपण ना हे चिकन चांगलं स्वच्छ करून घेतोय, कारण आपल्याला हे चिकन ना 3 पाण्याने चांगलं स्वच्छ करायचं आहे। म्हणजे बघा चिकनला पण वास असतो ना, त्याच्यामुळे आपण 3 पाण्याने ना हे चिकन चांगलं स्वच्छ करून घेतलं। स्वच्छ झालेलं चिकन आपण एका जाळीमध्ये नितळून घेतलं आणि नंतर मग बाउलमध्ये टाकून घेतलं। त्याच्यामध्ये आलं आणि लसूण याची पेस्ट आपण घालून घेतली, 1 चमचा हळद। आता आपल्याला ना धना पावडर घालायची आहे। धना पावडर आपण 2 चमचे एवढी वापरणार आहे। जिरा पावडर आपल्याला 1 चमचा एवढी वापरायची आहे 1.25 किलो चिकनला। कसुरी मेथी घालायची, त्याच्यामुळे बिर्याणीला एक छान फ्लेवर येतो। आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आपण 2 चमचे एवढी घातलेली आहे। गरम मसाला 1 चमचा आणि बिर्याणी मसाला आपल्याला 2 चमचे एवढा घालायचा आहे। आणि नंतर बघा इथं आपण दही घेतलेला आहे। दही ना इथं आपण वाटीने ना 1 वाटी भरून घेतलेला आहे। 1.25 किलो चिकनला ना 1 वाटी भरून दही घालायचं, त्याच्यामुळे ना बिर्याणी एकदम छान होते। त्याच्यामुळे इथं आपण 1 वाटी भरून एवढं दही घातलं। दही घातल्यानंतर मसाल्यात आपल्याला चिकनला लावून घ्यायचे आहेत। चिकनला लावत असताना ना असं चोळून लावायचं, त्याच्यामुळे मसाले चांगले लागले जातात। नंतर चवीनुसार आपण मीठ घालून घेतलं। इथं आपण 1 चमचा एवढं मीठ घातलेलं आहे। नंतर आपण तांदळाला देखील घालणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला चवीनुसारच मीठ घालून घ्यायचं आहे। आणि सर्व मसाले ना आपल्याला चिकनला लावून घ्यायचे आहेत। आणि नंतर बघा इथं तळलेला जो कांदा आहे ना त्याचं तेल राहिलं होतं ना, ते गरम गरम तेल मी चिकनमध्ये ओतून घेतलेलं आहे। आणि आता आपण ते थोडंसं मिक्स करून घेणार आहे। त्याच्यामुळे काय होतं, चिकन छान असं मुरल्या जातं। त्याच्यामुळे थोडंसं गरमच तेल ओतून घ्यायचं चिकनमध्ये। आणि आता बघा आपण त्याच्यावरती झाकण ठेवून हे चिकन ना 2 तास एवढं मुरवून घेणार आहे। त्याच्यामुळे जे चिकन आहे ना ते छान असं मुरल्या जातं, मसाले आतपर्यंत जातात। त्याच्यामुळे आपण 2 तास एवढं ना हे चिकन मुरवण्यासाठी ठेवणार आहे। तोपर्यंत आपल्याला ना इकडं बिर्याणीसाठी तांदूळ भिजवायचा आहे। त्यासाठी इथं आपण 1 किलो एवढा तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ घेताना ना आपण ना दावतचा बासमती तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीचा, त्याच्यामुळे ना बिर्याणी छान होते। त्याच्यामुळे आपण दावत वापरलेला आहे इथं। आता हा तांदूळ ना आपल्याला चांगला धुवून घ्यायचा आहे। हा बिर्याणीचा तांदूळ धुवत असताना ना असा चोळून धुवायचा, त्याच्यामुळे त्याच्यावरची जी पांढरी पावडर असते ना ती निघून जाते। त्याच्यामुळे आपल्याला तांदूळ जो आहे ना तो असा चांगला बघा चोळून धुवायचा आहे। असा मी 2 ते 3 पाण्याने ना हा तांदूळ चोळून धुवून घेतला। नंतर मग त्याच्यामध्ये आता आपण इथं चांगलं पाणी ओतलेलं आहे आणि आपल्याला ना बिर्याणीसाठी जो तांदूळ भिजवायचा आहे ना तो अर्धा तास एवढा भिजायला ठेवायचा आहे। त्याच्यामुळे तांदूळ छान असा भिजला जातो आणि बिर्याणी पण छान होते। त्याच्यामुळे अर्धा तास एवढा आपण तांदूळ भिजवून घेणार आहे। तोपर्यंत ना इकडं आपण आता ज्या पातेल्यामध्ये बिर्याणी बनवणार आहे ना तेच पातेलं मी इथं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण इथं 1.25 किलो एवढं तेल ओतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। इथं आपण ना कांदा चिरून घेतलेला आहे। बिर्याणीला इथं आपण 1 किलो एवढा तांदूळ वापरलेला आहे ना, त्यासाठी आपल्याला कांदा देखील ना 1 किलो एवढाच वापरायचा आहे, तरच आपली ना बिर्याणी खाताना छान लागते। त्याच्यामुळे इथं बघा मी 1 किलो एवढा कांदा ना चिरून घेतलेला आहे आणि आपण ब्राऊन कलर येईपर्यंत तो तळून देखील घेणार आहे। त्याच्यामध्ये आपण ना थोडासा कांद्याला ब्राऊन कलर आल्यानंतर ना मी काजूच्या पाकळ्या देखील घालून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आपण थोड्याशा तेलामध्ये ना फ्राय करून घेणार आहे। बिर्याणीमध्ये खायला छान लागतात ना, त्याच्यामुळे आपण काजूच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। आणि इथं बघा छान असा कलर येऊ दिलेला आहे। असा कांद्याला थोडासा असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आणि नंतर ना तो कांदा आपण
एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। आता आपल्याला त्याच पातेल्यामध्ये आता आपण चिकन घालून घेणार आहे। जे आपण 2 तास एवढं चिकन मुरवण्यासाठी ठेवलं होतं ना, ते चिकन आपण गरम तेलामध्ये घातलेलं आहे। आता चिकन आपल्याला ना चांगलं परतवायचं आहे। चिकन मात्र आपण तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे। त्याच्यामुळे काय होतं, चिकन पण लवकर शिजलं जातं आणि चिकन जेवढं चांगलं आपण परतून घेतो ना तेलामध्ये, तेवढंच ना ते चिकन अगदी बिर्याणीमध्ये सुद्धा खाताना छान लागतं। त्याच्यामुळे आपण तेलामध्ये ना पहिल्यांदा 2 ते 3 मिनिट चिकन चांगलं परतून घेतलं। त्याच्यावरती ना परात झाकलेली आहे आणि आता आपल्याला हे चिकन लो टू मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत ना इकडं आपण तांदूळ शिजवून घेणार आहे। त्यासाठी ना मी पातेल्यामध्ये भरपूर पाणी ठेवलेलं आहे। 3 लिटर एवढं पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा आता आपल्याला तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी, हिरवी विलायची, चक्रीफूल हे सर्व मसाले आपण पाण्यामध्ये घातले फ्लेवरसाठी आणि हिरवी मिरची पण घातलेली आहे। चवीनुसार आपण मीठ घालून घेतलं। 1 चमचा एवढं आपल्याला तूप घालायचं आहे। तुपामुळे काय होतं, तांदूळ जो आहे ना तो मोकळा होतो, त्याच्यामुळे तूप घातलं। आता अर्धा लिंबू देखील घातलेला आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। अर्धा लिंबू घालून घ्यायचा, त्याच्यामुळे आपला जो तांदूळ आहे ना तो पांढरा शुभ्र असा राहतो। त्याच्यामुळे आपण अर्धा लिंबू घातलेला आहे। आता इथं बघा पाण्याला पण उकळी आलेली आहे आणि पाण्याला अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आणि नंतरच मग त्याच्यामध्ये जो आपण 1 किलो एवढा ना बासमती, जो दावत बासमती तांदूळ भिजवून घेतलेला आहे ना, तो तांदूळ आपण पाण्यामध्ये घालून घेतला। पाण्यामध्ये घातल्यानंतर झाऱ्याने ना एकदा आपल्याला असा तो मिक्स करून घ्यायचा आहे पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला फक्त बिर्याणीसाठी ना 80% एवढाच शिजवायचा आहे। 80% एवढाच शिजवायचा, जास्तही शिजवायचा नाही। जास्त शिजवला ना तर तांदूळ काय होतो, मोडला जातो। 80% शिजवला ना तर बिर्याणीमध्ये जसाच्या तसा तांदूळ राहतो। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, हा बिर्याणीसाठी ना 80% एवढाच आपण आता हा शिजवून घेतलेला आहे। शिजलेला तांदूळ एका जाळीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि जे अशी जाळी घ्यायची, त्याच्यामुळे जे पाणी आहे ना ते नितळून खाली जातं। बघा इथं मी खाली घमेलं ठेवलेलं आहे आणि जे शिजवलेलं तांदळाचं पाणी असतं ना ते फेकून नाही द्यायचं, ते पिऊन घ्यायचं। तुम्ही पिऊन पण घेऊ शकता किंवा तुम्ही रस्सा भाजीला पण वापरू शकता, कारण त्याच्यामध्ये ना भरपूर असं प्रोटीन असतं। त्याच्यामुळे ते पाणी फेकून नाही द्यायचं, पिऊन तरी घ्यायचं किंवा रस्सा भाजीला वापरायचं। आता इथं बघा चिकन पण शिजलेलं आहे आणि चिकनवरचा जो कट आहे ना तो मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। नंतर आपल्याला बिर्याणीवरती टाकता येतो आणि इथं मी परातीमध्ये ना चिकनचे पीस थोडेसे काढून घेतलेले आहेत आणि तसेच थोडेसे पातेल्यामध्ये ठेवलेले आहेत। पातेल्यामध्ये जे चिकन आहे ना त्याच्यावरती आता आपल्याला इथं शिजलेल्या तांदळाचा ना थर लावून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण ना जाळीमध्ये जो तांदूळ काढून ठेवला होता ना शिजलेला, त्याचा पहिला थर लावून घेतला। तो नंतर झाऱ्याने बघा एकसारखा करून घ्यायचा। त्याच्यावरती ना इथं तळलेला कांदा आणि आपण जे फ्राय करून घेतलेले काजू आहेत ना ते घालून घ्यायचं आणि इथं बघा चिकन आपण जे काढून घेतलं होतं ना चिकन ह्याच्यामध्ये परातीमध्ये, ते आपण त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चिकनचा थर लावून झाल्यानंतर थोडासा पुदिन्याची पानं टाकायची, त्याच्यामुळे बिर्याणीला एक छान फ्लेवर बसतो। नंतर कोथिंबीर आणि 1 चमचा आपण तूप घातलेला आहे आणि थोडासा कट टाकून घ्यायचा आणि वरती मग राहिलेल्याही भाताचा ना आता आपल्याला थर लावून घ्यायचा आहे। थर लावायचा तो एकसारखा करून घ्यायचा आणि त्याच्यावरती ना इथं आपण जे चिकनचे लेग पीस ठेवले होते ना ते वरती ठेवून घेतलेले आहेत, त्याच्यावरती कट घालून घ्यायचा। तळलेला कांदा आणि आपण ज्या काजूच्या पाकळ्या ठेवल्या होत्या ना तळून, त्याही घालून घेतल्या। पुदिन्याची पानं, कोथिंबीर, राहिलेला सगळा जो कट आहे ना तो वरती आपण घालून घेतला। 1 चमचा एवढं आपण तूपही घातलेलं आहे। तूप घातल्यानंतर आता आपल्याला पातेल्याला ना कढईने ना कणिक लावायची आहे आणि वरती ना झाकण ठेवायचं आहे। त्याच्यामुळे झाकण ना एकदम दाबून बसल्या जातं आणि दाबून बसलं की बिर्याणीला दम छान बसल्या जातो। त्याच्यामुळे इथं आपण ना पातेल्याला वरती ना कणिक लावलेली आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिट एवढी बिर्याणीला दम देतोय। तोपर्यंत ना आता आपण इकडं कोशिंबीर तयार करण्यासाठी इकडं आपण बारीक असा चिरलेला कांदा घेतलेला आहे। टोमॅटो देखील आपण बारीक असं चिरून घेतलं।
कोथिंबीर पण घेतलेली आहे। चवीनुसार आता आपल्याला मीठ घालायचं आहे। 1 चमचा एवढी आपण साखर घालणार आहे आणि 1 वाटी एवढं आपल्याला दही घालायचं आहे। साखर यासाठी घालायचे, आंबट बॅलन्स होण्यासाठी इथं आपण साखर घालून घेतलेली आहे। आता त्याच्यावरती थोडंसं आपण लाल तिखटही टाकून घेतलेलं आहे। आता चमच्याने कोशिंबीर मिक्स करून घेतलेली आहे। तयार झालेली आहे मस्त अशी आपली बिर्याणी बरोबर खाण्यासाठी इकडं कोशिंबीर ही तयार झालेली आहे। तोपर्यंत ना आपण 10 मिनिट ना एवढं ना बिर्याणीला देखील बघा इकडं दम देऊन घेतलेला आहे। आणि आता आपल्याला ना बिर्याणीचं पातेलं खाली घ्यायचं आहे आणि खाली घेतल्यानंतर आता आपण ना त्याचं पहिल्यांदा थोडीशी कणिक काढून घेणार आहे आणि कणिक काढून घ्यायची आणि नंतर मग त्याचं इथं आपण ना झाकण बघा काढलेलं आहे। बघू शकता मस्त असा ना बिर्याणीला दम बसलेला आहे। आता आपण ना एका ताटामध्ये ना ही बिर्याणी काढून घेऊया। बघू शकता एकदम मस्त आणि छान अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि इथं ताटामध्ये देखील आपण घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता एकदम छान झालेली आहे, तेवढीच ती चवीला देखील एकदम छान झालेली आहे। तुम्हाला देखील 6 ते 7 लोकांसाठी जर बिर्याणी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।